साहित्याच्या विरोधात काम करतात। त्यामुळे माझी प्रार्थना आहे, या रे या मजुरांनो, या जमीनदारांनो, या सावकारांनो, या करू खेड्यांची सुधारणा भारीऊ। गावाकडे या संत म्हटले आणि गावापासून सुरुवात करू। गाव शहराला दिशा देत असतं। त्यामुळे आपलं पिशोर नावाचं गाव गोकुळासारखं असलं पाहिजे। चोरी जरी मांस मदिरा सट्टा पत्ता, तरणी पोरं आत्महत्या करताय व्यसनाच्या आधारानं। कुठं चाललात तुम्ही? माझी प्रार्थना कीर्तनात बसलेल्या मंडळींना, तुम्हाला कोणी विचारणार नाही तुम्ही ज्ञानोबांच्या पलीकडे गेलात तर। हा पदर सोडून गेलात ना, गल्लोगल्ली पडलेले शिकलेले पोरं कोणी पाहत नाही त्यांच्याकडे, पण ज्ञानोबांच्या पदराखाली या। हे सामान्य विशाल महाराज खोले नावाचं लेकरू गरीबाचं पोरग आहे, पण कीर्तन करता करता अरेबियन राष्ट्रात दुबईत कीर्तन करून आलो। मुक्ताबाईच्या कृपेने येणाऱ्या जानेवारी महिन्यात लंडनला सुद्धा आम्ही कीर्तनाला जातोय, फिरायला नाही। 30 डिसेंबरला मोदीजींच्या आईची पुण्यतिथी आहे, येणाऱ्या 30 डिसेंबरला तिथं कर्तबगार मातांचा सन्मान सोहळा आहे। कर्तबगार माता, त्यात महेंद्रसिंग धोनीची आई आहे, सुनीता विल्यमची आई आहे, योगी आदित्यनाथांची आई आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आई आहे, गुलाबोदेवी रामदेव बाबांची आई आहे, धीरेंद्र शास्त्री शर्मांची आई आहे। योगायोगानं त्यात विशाल महाराज खोलेंच्या आईचा नंबर लागला। माझ्या आईला निमंत्रित केलं महाराज, तिथं जातोय दिल्लीला माझी आई। अरे काय समाधान असेल माझ्या माऊली, मला समाधान आहे। आपले अनेक सत्कार झाले, पण हा पिंडजीच्या उदरात तयार झाला त्या माऊलीचा सन्मान होणं ही प्रत्येक मुलाकरता स्वाभिमानाची गोष्ट ध्यानात ठेवा। आपल्या समोर आपल्या मायबापांचे सन्मानाचे सोहळे करा। चोरी जरी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगाराच्या लांब या, वादाच्या बाहेर राहा। 40 वर्षापर्यंत गुन्हा दाखल होऊ देऊ नका। पुढाऱ्यांच्या थोडं लांब राहा, वापर करणाऱ्या माणसांपासून लांब राहा। तुमचा आधी स्टेबल करा, व्यवस्थित करा सगळं, आणि मग पुढं पाऊल घाला। पूर्व ज्ञानोबर आहे तुकोबराला लाजू नका रे, ते आपली मायबाप आहे। ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, मायबापाला कोणी सोडतं का? दुसऱ्याची माय देशाला गोरी दिसली म्हणून काय दुधाला जुरतं का? आपली माय रंगानं काळी असेल, पण आपल्या माईनं आपल्या मुखात घातलेली कास अमृताची धार देऊन गेली, एवढं ध्यानात ठेवा। महाराष्ट्रात राहायचं असेल तर ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या ओझ्याखाली दबलेलं अन्न नाही या राज्यातलं। ते दबलेलं अन्न खाताना ज्यांच्या उपकाराखाली दबलंय त्याचं नाव मात्र रोज आपण घ्या, एवढी विनंती तुम्हाला सगळ्यांच्या चरणी करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला विराम देतो। मोठ्या प्रेमाने एकदा ऐकलं ना कोणी म्हटलं मला